अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. त्याआधी भक्तांनो, ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या कमेंट करून नक्की मला कळवा. मी सुद्धा बाळूमामाचरणी हीच प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी. हीच मी माझ्या ब्रह्मांडाचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते आणि आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. भक्तांनो, आजचा दैवी संदेश तुमच्यासाठी खूपच खास आणि महत्त्वपूर्ण असणार आहे. भक्तांनो, खरंच भाग्यवंत भक्तांच्या समोरच हा संदेश आज येणार आहे. म्हणून भक्तांनो, कृपया करून तुम्हाला विनंती आहे, हा संदेश ऐकायला तुम्ही कसल्याही प्रकारचा विलंब करू नका. कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुमचं भाग्य चमकणार आहे, तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहेत. म्हणून कृपया करून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की हा संदेश तुम्ही नक्की ऐका आणि या संदेशातील टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या, हा संदेश तुम्हाला आवडला की नाही, हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग आपण आपल्या दैवी संदेशाला सुरुवात करूया. भक्तांनो, पहाटे 3 आणि 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्या सर्वांना हे रहस्य धक्का देईल. प्रिय भक्तांनो, तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान का उठता? तुम्हालाही दररोज यावेळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटते का? किंवा तुम्हाला विनाकारण शौचालयात जावे लागते का? तर आता सावधगिरी बाळगा, कारण ही एक सामान्य घटना नाही. ही विश्वाची खूण आहे, जी शांत असतानाही तुमच्याशी बोलत आहे. आणि आज पूज्य महाराजांनी, पूज्य आपल्या बाळूमामांनी उघड केलेले रहस्य तुमच्या पाठीला थंडी वाजवेल. शेवटी या अमृत वेळेत तुम्हाला काय जागे करत आहे? कोणते देव तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवू देऊ इच्छितात? हे येणाऱ्या काही चांगल्या बातमीचे लक्षण आहे की गंभीर इशारा आहे? एखादी उच्च शक्ती तुम्हाला बोलावत आहे की तुमच्या आयुष्यात असे काही वळण येणार आहे ज्याची हे ब्रह्मांड तुम्हाला पूर्वसूचना देऊ इच्छित आहे? हा बाळूमामांचा योगायोग नाही, हे चिन्ह दैवी शक्ती रहस्यमय आणि अत्यंत शक्तिशाली आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये, या संदेशामध्ये मी तुम्हाला ते मोठे रहस्य सांगणार आहे, जे जाणून घेतल्यावर तुम्ही तुमच्या आत्म्यात डोकावू शकाल आणि यावेळी तुमचा आत्मा कोणत्या ऊर्जेशी जोडलेला आहे हे तुम्हाला नक्कीच समजेल. भक्तांनो, ही जी काही माहिती मी तुम्हाला सांगत आहे ती शास्त्रानुसार सत्य आणि खरीच आहे. तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, तुमची ती आवड आहे. पण भक्तांनो, मी ही एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्कीच पार पडेल. भक्तांनो, पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा काळ हा एक रहस्यमय काळ आहे. भक्तांनो, पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा हा काळ सामान्य घड्याळाचा टिकटिक नाही. हे असे क्षण आहेत जेव्हा संपूर्ण विश्वात कंपन सुरू होतात. यावेळी विश्वातील सर्व देव, देवी, भूत, आत्मे आणि दैवी शक्ती जागृत होतात आणि त्या सर्वांचे उद्दिष्ट आपल्याशी संवाद साधणे आहे, आपल्याला संकेत देणे आहे. जेव्हा आपण जीवनात काही चुकीच्या मार्गावर चालायला लागतो, जेव्हा आपली कृत्य दोषपूर्ण होऊ लागतात, तेव्हा देव गप्प बसत नाही. तो संकेत देतो की सावधगिरी बाळगा, अजूनही वेळ आहे. आणि जेव्हा आपण काही चांगले कर्म करतो, जेव्हा आपले हृदय खरे असते, तेव्हा देवता आनंदी होतात. आपले कुटुंब देवता, आपले पूर्वज आपल्याला सांगू इच्छितात की आपण योग्य मार्गावर आहोत, आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. आणि या सर्व संकेतासाठी एक माध्यम तयार झाले आहे. मामा म्हणतात, जेव्हा तुम्हाला रात्री अचानक जागे व्हाल, जेव्हा तुम्ही दररोज रात्री पहाटे 3 ते 5 दरम्यान जागे व्हाल, तेव्हा समजून घ्या की एखादी शक्ती तुम्हाला जागे करत आहे. काही संदेश तुमची वाट पाहत आहे. कधीकधी हा संकेत स्वप्न असतो, कधीकधी एक विचित्र अस्वस्थता आणि कधीकधी अशी भावना जी शब्दात वर्णन करता येत नाही.
आता प्रश्न पडतो की हे संकेत कोणाचे आहेत? देवाचे, तुमच्या पूर्वजांचे की इतर कोणत्याही अदृश्य शक्तीचे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हे संकेत समजू शकता का की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात? कारण जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकणारा इशारा तुम्ही गमावू शकता. पहाटे 1 ते 2च्या दरम्यान जागे होणे हे भूताचे लक्षण आहे. सावधगिरी बाळगा. भक्तांनो, जर तुम्ही पहाटे 1 ते 2च्या दरम्यान जागे झालात तर हा एक साधा योगायोग नाही, तर एक इशारा आहे, एक अतिशय गंभीर इशारा आहे. कारण ही वेळ भूत, पिशाच आणि नकारात्मक शक्ती जागे होतात. यावेळेस जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असते तेव्हा अंधाराच्या शक्ती पृथ्वीवर फिरतात आणि ज्या घरात ऊर्जा कमकुवत असते किंवा कर्मामध्ये काही दोष असतो अशा घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही देखील यावेळी वारंवार जागे होत असाल तर समजून घ्या की कोणीतरी भूत, एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे की हे तुमच्या आयुष्यात एक मोठे संकट येण्याचे लक्षण आहे. तुमच्या कुटुंबाला, मुलांना किंवा संपत्तीला धोका असू शकतो. तुमचे सर्व काम अचानक अडकू शकते आणि बिघडू शकते आणि हे सर्व कारण म्हणजे एक शक्ती तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू इच्छिते. परंतु भक्तांनो, घाबरू नका. प्रत्येक अंधारामागे एक रक्षक असतो आणि यावेळी तुमचा रक्षक म्हणजे हनुमानजी आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला रात्री 1 ते 2च्या दरम्यान यावेळी जागे व्हाल तेव्हा घाबरू नका. डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच मंत्र म्हणा, ओम हम हनुमते नमः. ओम हम हनुमते नमः. काळजीपूर्वक ऐका आणि पुन्हा करा ओम हनुमते नमः. या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला पाहणाऱ्या आणि तुमच्याकडे येऊ इच्छिणाऱ्या सर्व वाईट शक्ती लगेच पळून जातील. भक्तांनो, हनुमानजी त्यांच्या गाढवाने त्यांचे रक्षण करतील, जे त्यांना खऱ्या मनाने हाक मारतील. तर मित्रांनो, जर तुम्ही या अनुभवातून गेला असाल तर कमेंटमध्ये जय बजरंगबली लिहा आणि व्हिडिओला नक्कीच शेअर करा, जेणेकरून इतर कोणतीही शक्ती स्वतःचे रक्षण करू शकेल. भक्ती म्हणजे संरक्षण आणि नाव म्हणजे शक्ती. ओम हम हनुमते नमः. भक्तांनो, जर पहाटे 2 ते 3 वाजच्या दरम्यान झोपेतून उठणे म्हणजेच पूर्वजांच्या नाराजीचे लक्षण आहे. आता पुढील गोष्ट काळजीपूर्वक ऐका, कारण ही गोष्ट खूप खोल आणि गंभीर आहे, कारण खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही पहाटे 2 ते 3 वाजच्या दरम्यान जागे होत असाल तर हे सामान्य लक्षण नाही, हे तुमच्या पूर्वजाचे दुःखद आव्हान आहे. हो मित्रांनो, ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या पूर्वजांचे दरवाजे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उघडतात. जर यावेळी तुमची झोप वारंवार खंडित होत असेल तर तुम्ही समजून घ्या की तुमचे पूर्वज रागावले आहेत. हो, कदाचित जाणून बुजून किंवा नकळत असे काही कृत्य केले असेल ज्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील, ज्यामुळे त्यांचा आत्मा अस्वस्थ होतो. आणि जेव्हा पूर्वज अस्वस्थ होतात तेव्हा जीवनाची शांती हिरावून घेतली जाते. मग तुम्ही कितीही धावपळ केली तरी आनंद तुमच्या जवळ येत नाही. कारण जेव्हा पितृदोष येतो तेव्हा केवळ संपत्तीच जात नाही तर तुमचे शरीरही आजारांचे घर बनते. कुटुंबात कलह वाढतो, नातेसंबंध तुटू लागतात, जणू काही घरावर काही अदृश्य ओझे पसरले आहे आणि सर्व आनंद हळूहळू निघून जातो. परंतु भक्तांनो, या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते एक इशारा आहे आणि तुमच्या पूर्वजांना शांत करण्यासाठी संधी देखील आहे. तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश भरण्यासाठी आता असा प्रश्न आहे की यावर उपाय काय आहे? काळजीपूर्वक ऐका. जर तुम्हाला खरोखरच तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर काही खास कामे तुम्हाला करायला हवीत. क्रमांक 1, दर गुरुवारी किंवा गरसबटा अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी खायला द्या. क्रमांक 2, माशांसाठी पिठाचे गोळे बनवा आणि ते पाण्यात टाका. हे तुमच्या अज्ञात कर्माचे प्रायश्चित्त असेल. क्रमांक 3, सर्वात शक्तिशाली उपाय, गाईला चारा खायला द्या. पूर्वज गाईची सेवा करून आनंदी असतात, त्यांच्या आत्म्याला आराम मिळतो. हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील मोठे संकट टाळू शकतात. आणि त्याचवेळी जर राहू तुमच्या आयुष्यात जड असेल, अडथळे सतत येत असतील तर हे उपाय ते तुम्हाला शांत करतील, तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा आनंद आणतील. भक्तांनो, तुमच्या पूर्वजांनाही आनंद मिळेल,
त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्या बदल्यात तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद, समृद्धी आणि संतुलन परत येईल. पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत उठणे हे कुटुंब देवतांच्या नाराजीचे लक्षण आहे. आता पुढची गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका, कारण आता आपण त्या वेळेबद्दल बोलणार आहोत जो सर्वात रहस्यमय आणि सर्वात इशारा देणारा आहे. जर तुम्ही पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत या दरम्यान वारंवार जागे होत असाल तर तुम्हाला फक्त सतर्क राहावे लागणार, कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमचे कुटुंब देवता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. तीच कुटुंब देवता जिच्या सावलीत तुमचा संपूर्ण वंश बलिदान दिला जातो, तीच कुलदेवी जिच्या आशीर्वादाने तुमचे घर वसते, तुमची संतती वाढते, तुमचे आयुष्य पुढे जाते. जेव्हा तीच शक्ती तुमच्यावर रागावते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक एक करून तुटू लागते. यावेळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा हे लक्षण आहे की तुम्ही तुमच्या कुलदेवतेला कुठेतरी विसरला आहात. असे बरेच लोक आहेत जे कुलदेवतेची पूजा करत नाहीत किंवा त्यांची आठवणही करत नाहीत. ते कधीही त्यांच्या चित्रापुढे नतमस्तक होत नाहीत आणि नंतर नकळत ते स्वतःच्या मूळ स्तोत्रावर रागावतात. कुलदेवता रागावल्यावर आयुष्यात काय घडू लागते? घरात अनावश्यक भांडणे होतात, कुटुंबात अशांतता पसरते, मुलांचे आरोग्य पुन्हा पुन्हा बिघडते, मुलींचे लग्न अडकते, व्यवसाय ठप्प होतो, नोकऱ्या पुन्हा पुन्हा जातात आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे एक विचित्र सावली प्रत्येक काम थांबवते. हे सर्व संकेत आहेत की तुमचा कुलदैवता तुम्हाला काहीतरी सांगत आहे. जर ते तुम्हाला रात्री 3 ते 4च्या दरम्यान जागे करत असतील आणि तेही संपूर्ण विश्व शांत असेल तर आता तुम्ही काय करावे यावर उपाय काय आहे? पहिला उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी धूप, दिवा आणि फुले अर्पण करा. दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवता कोण आहे हे माहीत नसेल तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना विचारा, त्यांची माहिती जाणून घ्या आणि भक्तीने त्यांचे स्मरण करायला सुरुवात करा. तिसरा महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे जर साप किंवा नागदेवता तुमचा कुलदेवता असेल तर नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा करा, त्यांना दूध अर्पण करा, मनापासून क्षमा मागा. लक्षात ठेवा, जेव्हा कुलदेवता प्रसन्न असते तेव्हा केवळ एका व्यक्तीचीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. पहाटे 4 ते 5 दरम्यानच्या जागे होणे हे एक शुभचिन्ह आहे आणि हे ब्रह्ममुहूर्त आहे. आणि आता मित्रांनो, सर्वात शुभ चिन्हाबद्दल बोलूयात. आता येणारी वेळ पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत आहे. जर तुम्ही यावेळी जागे झालात, मग ते कोणत्याही कारणाने असो, लघवीची इच्छा असो, अचानक झटका असो किंवा कोणत्याही कारणाशिवाय असो, तर घाबरू नका, हसा, आनंदी राहा, कारण हे एक लक्षण आहे की विश्वातील शक्ती आता तुमच्या बाजूने आहेत. हे ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे जेव्हा पृथ्वीचा सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते. देव, ऋषी, तपस्वी आणि साधक सर्वजण त्यांच्या साधनेसाठी हा काळ निवडतात. आणि जर यावेळी तुमचे डोळे उघडत असतील तर असे समजा की देव स्वतः तुम्हाला जागे करत. हा एक संकेत आहे की तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे. देव तुमच्या कर्मावर खुश आहे आणि आता तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहे. हा तो क्षण आहे जेव्हा देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो की मी तुमच्या सोबत आहे. म्हणून या दिव्य क्षणात घाबरू नका. त्याऐवजी डोळे बंद करा आणि देव महादेवाचे स्मरण करा. हळूहळू मंत्राचा जप करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रत्येक जपाने तुम्हाला तुमच्या आत एक ऊर्जा उतरताना दिसेल, एक शांती, एक दिव्यता. जर तुम्ही हे समजावून घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकेत बनू शकतो, कारण यावेळी जागे होणे ही नशिबाची गोष्ट नाही तर मागील जन्माच्या चांगल्या कर्माचे परिणाम आहे. तर भक्तांनो, जर तुम्ही पहाटे 4 ते 5च्या दरम्यान जागे झालात तर तो योगायोग मानू नका. हा तुमच्या दिव्य भाग्याचा पहिला दरवाजा आहे. प्रत्येक वेळी तुम्ही जागे होताच ओम नमः शिवाय मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. नंतर पुन्हा शांतपणे झोपा. तुम्हाला दिसेल की तुम्ही वर्षानुवर्षे ज्यांची वाट पाहत होता ती सर्व काही लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे. जर तुम्ही असे काही अनुभवले असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि या व्हिडिओला तुमच्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा. भक्तांनो, स्वप्ने व तीच स्वप्ने जिथे देव आपल्याशी शांतपणे बोलतो. बऱ्याच वेळा जेव्हा आपण जागृत जगात चिन्हे समजू शकत नाही तेव्हा देव, विश्व
आपले पूर्वज किंवा अदृश्य शक्ती स्वप्नाद्वारे आपल्याशी संवाद साधतात. पण प्रश्न असा आहे की तुम्ही ती चिन्हे ओळखता का? असे आहे की काही इशारा वारंवार मिळत आहे, पण तुम्ही ते फक्त एक स्वप्न समजवून विसरतात. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला 3 सर्वात शक्तिशाली स्वप्नांची चिन्हे सांगेन. जर तुम्ही ती समजावून घेतली तर तुम्ही मोठी आपत्ती टाळू शकता किंवा मोठे भाग्य मिळवू शकता. स्वप्नात साप दिसला तर, जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला असेल तर ते चांगले लक्षण नाही. हे लक्षण आहे की तुमच्या भोवताली नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेले शत्रू सक्रिय होत आहेत. हे एक इशारा आहे की काही मोठे संकट, फसवणूक किंवा संकट तुमच्या आयुष्याकडे सरकत आहे. काय करावे? ताबडतोब जवळच्या नागदेवता किंवा नागदेवता मंदिरात जा. तेथे नारळ अर्पण करा, थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीने माफी मागा. या सोप्या उपायाने नकारात्मक ऊर्जा थांबेल आणि नागदेवतेच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये सगळ्यांची मनं जपायचं. आपण कॉन्ट्रॅक्ट घेतलं की स्वतःच्या भावनांची भंगारात विक्री सुरू होते आणि आपण स्वतःच भिकेला लागायला सुरू होतो. प्रयत्न इतके करा की शांततेमध्ये आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत याचा कोणाला सुगावा देखील लागायला नको. याच संघर्षातून पुढचं पाऊल जन्म घेतं. याच भविष्यातील योजना आधी बोलून दाखवू नका. तुम्हाला एखादा नवीन कोर्स करायचा आहे, नवीन प्रोजेक्ट हातात घ्यायचा आहे किंवा कुठेतरी गुंतवणूक करायची आहे, हे बोलून दाखवलं की काही लोक आपल्या आधीच ते काम सुरू करतात, तर काही लोक मुद्दाम आपल्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आहे आणि ही गोष्ट मित्रांना सांगितली. अशा वेळी तुमच्या ओळखीचा दुसरा कोणीतरी आधीच तिथे पोहोचतो आणि संधी तुमच्या हातातून निसटून जाते. म्हणून बाळा, काम पूर्ण झाल्याशिवाय लोकांना सांगू नका. जुने अपमान पुन्हा पुन्हा उगाळू नका. कारण तुमचा कुणी अपमान केलाय, तुम्हाला फसवलंय, तुम्हाला समजून घेतलं नाही, हे सतत लोकांना बोलून दाखवलं की तुम्ही कायम हतबल आणि बिचारे वाटता. यासाठी लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणार नाहीत, पण कमकुवत मात्र नक्कीच समजतील. जर तुम्ही म्हणालात, माझ्या बॉसने माझा खूप अपमान केला होता, तर समोरचा म्हणेल, मग नोकरी का सोडली नाही? अपमान सहन करत का बसला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. म्हणून अपमानाचं दुखणं आतल्या आत बरं करण्याचा प्रयत्न करा, लोकांपुढे नाही. लोकांना जखमा बरी करता येत नाही, पण जखमेवर मीठ चोळणं खूप छान जमतं. तुमच्या जुन्या चुका सर्वांसमोर मांडू नका. तुम्ही एखाद्या चुकीचा निर्णय घेतला, कोणावर भरोसा ठेवून फसलात, हे लोकांना सांगितल्यावर ते तुमच्या दुःखात सहभागी होणार नाहीत. उलट तुम्हाला मूर्ख मात्र नक्कीच समजतील. म्हणून समजा तुम्ही लोकांना म्हणलात की अमुक माणसाने माझी 50,000 रुपयांची फसवणूक केली, तर लोक लगेच म्हणतील, तुम्ही अगोदर चौकशी करायला हवी होती. काही विचार न करता पैसे का दिले, कसे दिले, या सर्व उठावे ठेवेपासून दूर राहायचं असेल आणि लोकांचे टोमणे सहन करायचे नसतील, तर स्वतःच्या चुका समाजासमोर उघड करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकांमधून शिकणारा माणूस यशस्वी मात्र नक्कीच होतो. म्हणून म्हणतात, ठेच लागली की माणूस आपोआप सावधगिरी ठेवतो. मामा म्हणतात, प्रेमात वाद विवाद, हेवे देवे, रुसवे फुगवे तर येतातच. असं म्हटलं जातं की भांडल्याने प्रेम हे अधिक घट्ट होतं. पण 2 जीवांमधील खाजगी गोष्टी समाजासमोर मांडल्या की लोक त्यावर चर्चा करतात, टोमणे मारतात आणि मजा घेतात. प्रेम सुंदर असतं, पण ते फक्त 2 जणांमधलं नातं असावं. आजची पिढी काय करते? प्रेमात पडले की लगेच इंस्टाग्राम स्टोरी, व्हॉट्सअपला डीपी, फेसबुकला फोटो आणि ब्रेकअप झालं की डिलीट आल. पण लोकांच्या मनात त्या आठवणी कायम राहतात आणि त्यांच्या चर्चेमध्ये तुमचं नाव हा विषय बनतो. प्रेम ही गोष्ट खाजगी ठेवा, तिचा सन्मान करा. लोकांना अजिबात बोलून दाखवू नका, नाहीतर याच गोष्टीला धरून लोक तुमची थट्टा करतील आणि तुम्हाला अपमानित व्हावे लागेल. तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, एक दिवस काहीतरी छोटा वाद झाला आणि लगेच तुम्ही सोशल मीडियावर सॅड स्टोरी टाकता. लगेच लोक समजून जातात, याच्यामध्ये वाजलंय, काहीतरी खळबळ उडाली आहे, काहीतरी खटके उडत आहेत.
अशा वेळी काही लोक तुमच्यावर हसतात, काही लोक जास्त खोदून विचारतात आणि काही लोक फक्त गॅपीससाठी तुमचं नाव चघळतात. म्हणून खाजगी गोष्टी खाजगीच ठेवा, कारण प्रेमातले प्रत्येक क्षण हे तुमचे आहेत, जगाचे नाहीत. तुमचं प्रेम, तुमचं नातं, तुमचं आयुष्य हे इंस्टाग्राम पोस्टसाठी नसून मनापासून जपण्यासाठी आहे आणि जगण्यासाठी आहे. तुमचं आर्थिक जीवन उघड कधीच करू नका. तुम्ही दर महिन्याला किती कमावता, किती खर्च करता, लोकांची किती उधारी आहे आणि शेवटी किती बचत करता हे बोलून दाखवलं की लोक तुमचं गणित मांडायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ, तुम्ही असं म्हटलं की मी दर महिन्याला 1,00,000 रुपये कमवतो, तर लोक लगेच म्हणतील, मग आमच्यासाठी काय केलं? मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये पैसा ही खूपच खास गोष्ट आहे. तो तुम्हाला सुरक्षित ठेवतो, तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि भविष्यासाठी तयार ठेवतो. पण जर तुम्ही ते सगळ्यांसमोर उघड करू लागलात की मी दर महिन्याला एवढे कमावतो, माझ्याकडे इतकी बचत आहे, तर लोक तुमच्या पैशावर नजर ठेवायला लागतात, तुमच्या निर्णयावर टीका करायला लागतात. तुमचं उत्पन्न, खर्च, बचत, कर्ज या गोष्टी खाजगी व्यवसायात असाव्या. आयुष्य सगळ्यांपुढे मांडू नका, कारण सर्वच लोक तुमचं भलं बघत नाहीत. कारण काही लोक तुमच्या कमकुवत बाजू जाणून घेण्यासाठी धडपडत असतात. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये या 7 गोष्टी आयुष्यभर गुपित ठेवल्यात तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. तुमचं आयुष्य शांत, मजबूत आणि यशस्वी नक्कीच होईल. म्हणून तुमच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी या खाजगीच ठेवा. बोला जय बाळूमामा. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये छोट्या छोट्या तक्रारी करणे सोडा. आयुष्यामध्ये तुम्हाला जर नेहमी आनंदी आणि समाधानी होऊन यशस्वी व्हायचं असेल, तर तुमचे जीवन योग्यरित्या हँडल करायचं असेल, तर छोट्या छोट्या तक्रारी करणे पहिल्यांदा सोडून द्या. प्रत्येक व्यक्तीविषयी मनामध्ये एखादी तक्रार ठेवणे, प्रत्येकाविषयी काही ना काहीतरी गराणे करणे सोडून द्या. प्रत्येकाला आपण कसे बरोबर आहोत, समोरचा कसा चुकीचा आहे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला समोरच्याला उत्तर देणे, या गोष्टींमध्ये आपण स्वतःची एनर्जी वाया घालवत असतो. या गोष्टींनी कोणताच फायदा होत नाही. ते भांडण शांत होत नाही, उलट जास्त वाढत जाते. आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी सिद्ध करणार आहोत त्या सिद्ध करण्याकडे लक्ष द्या. एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्याला उत्तर द्या, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा. काही लोकांचे विचारातच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका. आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो. त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका. माझ्या बाळा, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही. त्रिकालवादी सध्या तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल हे लक्षात ठेवा. कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उमट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा म्हणेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल, स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून
तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का? माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात. जगाला खुश आपण ठेवू शकत नाही, प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही. त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करू शकाल, स्वतः कसे यशस्वी होऊ शकाल याकडे लक्ष द्या. मग बघा, जग आपोआप तुमच्याकडे बघून खुश होईल. स्वतः प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा. मग बघा, जग तुमच्याकडे बघतच राहील. प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका. जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं घेणं आहे तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं. तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं. आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात. मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काही चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार. त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार. तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात, फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं. आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ मूर्ख लोकांचे मन जपणं. मूर्खांचं लक्षण होऊ शकतात. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण एक्सप्लेन करत बसू नका. अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटत असते. आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत, त्याचा खूप चांगला विचार करत आहोत, तर त्याने देखील आपल्याविषयी आपल्याशी चांगले वागावे, आपला चांगला विचार करावा. आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते, आपल्याला कमकुवत बनवत असते. जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रास देखील जास्त. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या तर चुकीचं आहे. समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार. त्याच्या मनावर आपलं बंधन ठेवू नका. आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो. आपण नात्यामध्ये प्रेम करतो तर ते लोक आपल्यामध्ये फसवण्यासाठी संधी शोधतात. मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण, आपण की समोरची व्यक्ती? तर याचे उत्तर असेल आपणच असतो. आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो तो त्याचं कर्म आहे. आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे. कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका. हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असते अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात. आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो,
जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो, त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही, त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या. शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल. तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही. तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका. शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतके स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपली शुभचिंतक असतात हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच पितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे, पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट